तर सामना आपण सुरू करूया, कारण एक सामना अजून आपण खेळलो, कारण आयोजकांचा खूप चांगला निर्णय आहे. 12:30 वाजले 12:35 हा सामना जवळजवळ 1:15 संपेल आणि आपण शेवटचा सामना 2 वाजेपर्यंत संपू. काल या स्पर्धेमध्ये कांबोडा संघ विठू कोपरकर खूप चांगलं योगदान आहे स्पर्धेसाठी त्यांचं. सुरुवातीपासून आम्ही कालपासून पाहतोय, खूप धावपळ त्यांची आम्ही पाहतोय. असायला गरज असली पाहिजे, कारण तुम्ही कार्यकर्ते आहात. तुमची स्पर्धा आहे आणि यशस्वी स्पर्धा होण्यासाठी तुमच्याकडे असणार ती मॅन पॉवर. जर तुमच्याकडे मनी पॉवर असेल तर नाईट टुर्नामेंट तुम्ही खेळू शकत नाही. जर तुमच्याकडे मॅन पॉवर प्लस मनी पॉवर इट्स अ बिग पॉवर. नाव स्टार्ट मॅच. बोलूया आपण सामन्याकडं. 4 षटकांचा सामना. मॅच इज 24 ओव्हर्स. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, परवेट टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण ते प्रेक्षक बघू शकता तुम्ही. आमचे प्रेसिडेंट साहेब संदीप पाटील जर इथे आले असतील त्यांचे विनंती करतोय आपण कमेंट बॉक्समध्ये या. जॉईन विथ अस. वेलकम. सामना सुरू करा. दोन्ही संघाला विनंती असतात की विथिन 20 minutes you have to complete the first inning. It's a compulsory. Just keep in mind. तो बोले आपण सामना करू. अक्षय देशमुख मागच्या सामन्याचा हिरो, ज्यानं 10 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांचं भरीव योगदान दिलं होतं. तो फलंदाज संजय पाटील काहीतरी फील्ड रचनेविषयी माहिती देताना खूप चांगला अभ्यास त्याने नियमांचा केला आहे. क्रिकेटमध्ये 42 नियम, त्याला पोट नियम सुद्धा बरेचसे आहेत. त्यांचा अभ्यास असणं गरजेचं असणार आहे. ते मात्र पंचा नाव कॉमेंटर असं तरी चाला हरकत नाहीये, असे तर उत्तमच आहे. प्रभाव आहे. हो डॅन्डस डिलिव्हरी. केजूनं मागच्या सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप ठेवली होती. 2 षटकामध्ये 4 गडी बाद करत त्यानं फक्त 4 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली होती. तर पहिल्या चेंडूवरती सुद्धा झेल उडाला होता, मात्र झेल घेऊ शकला नव्हता खेळाडू, त्यामुळे फक्त 1 धाव दिली होती. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. सर्वांना प्रभावित आणि भुरळ घालणारी उत्तेजनक होण्याची पाहतो आपण केजूच्या माध्यमातून. गुड क्रिकेटर. फुलटॉस चेंडू याने बॅकफुट लावून बघतोय, बॅटचा फेस करतोय लोक आपला ऑपरेटरच्या माध्यमातून. चेंडू पुढे सरकला सिंगल. अटॅकिंग क्रिकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय. तर खूप चांगलं सावध पवित्र खेळतोय फलंदाज अक्षय देशमुख आणि रोहन कोहली. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी रोहन कोहली आणि अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. मात्र हा सामना सुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे. तर हा सामना ज्या संघाचे पॅकर्स आमचे सर्वांचे लाडके सरपंच नितीन भोईर, माफ करा पॅकर्स नाही आहेत ते आयोजक आहेत आमचे, खूप चांगले आयोजक आहेत ते. प्रेमाचा स्वभाव, खूप कमी वेळामध्ये सरपंच पदाचा मान त्यांना मिळाला बेंद्रगावमध्ये. चांगलं व्यक्तिमत्व. विकेट किंवा सेकंड विकेट दोन्ही पण एकाच एंडला. मात्र धाव होणार का? यस नो वेट. आणि धाव मात्र झाली. खराब क्रिकेट याने मात्र आकाश संघाच्या माध्यमातून एकही धाव नव्हती, तिथे मात्र धाव निर्माण झाली. सागर पाटील यांच्याकडनं अक्षय देशमुखसाठी सुवर्ण संधी असणार. तुम्हाला 2 चेंडूमध्ये जर तुम्ही 2 षटकार मारले तर तुम्हाला 500 रुपये पारितोषिक. मागच्या सामन्यामध्ये 500 पटकावलं होतं फलंदाजाचं नाव आणि मॅन ऑफ द मॅच समांतर ठरला होता. 10 चेंडूमध्ये 18 धावाची उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी दिली फलंदाजाचं नाव. तोच आपल्याला अटॅकिंग स्टान्समध्ये पायामध्ये अंतर बघा, खूप चांगला स्टान्स. खूप लवकर बॉडीला मुवमेंट करतो फलंदाज आणि लेन्थ लाईन खूप लवकर होतं. शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळतंय. बॉडीचं बॅलन्स. व्हेरी गुड क्रिकेटर. व्हेरी गुड स्टान्स. ओर द विकेट केजू वन्स अगेन. विकेट पंचांच्या एक्झॅक्ट डोक्यामध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. तोपर्यंत अटॅकिंग स्टान्समध्ये फलंदाज पाहायला मिळाला. 2 धावा सहज पूर्ण होतात. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला स्पिरिट होतं ते आकाश संघाचं, मात्र ते स्पिरिट थोडंसं कमी पाहायला मिळतोय. आत्मविश्वास थोडंसं कमी पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येला मात्र 11 येतो. तो पुढे धावसंख्या पहिल्या षटक मार्गस्थ असताना द स्कोर इज गोइंग ऑन ओनली 4 रन्स. गोलंदाज केचू ज्यानं वाकला नाईट टुर्नामेंट दिगोऱ्या संघाचा मोठ्या जो खूप कमी कालावधी प्रचलित झाला. दुबई सुद्धा आला. दुबईला जाऊन सुद्धा त्या फलंदाजाला मेडल षटक फेकलं होतं केचू मुंडेनं. गुड अचिव्हमेंट. वी कॅन फॉरगेट इट्स द इव्हेंट. हो वंडरफुल. वन्स अगेन मॅनेजमेंट निघून जातोय. क्षेत्रक्षेत्र बघा किती चांगलं पाहायला मिळालं. गोलंदाजी लेन्थ लाईन बघा किती चांगली पाहायला मिळाली. आगाचा सगळ्या स्पर्धेत बऱ्याच वेळा सहभागी झाल्या पेंजरच्या मैदानावरती. मात्र आगाचा सगळा चॅम्पियन मागच्या 3 वर्षामध्ये होता आलं नाहीये. मात्र ट्राय बट डोंट ट्राय. जिंकत राहा आणि तुम्ही ट्राय करत राहा आणि ती मात्र ट्राय पाहायला मिळते. विश्वास खूप चांगला पाहायला मिळतोय या संघाच्या माध्यमातून. क्लीन बॉल. फलंदाज मात्र बाद होतोय आणि केजू मात्र आपला आनंद व्यक्त करतोय. पहिला धक्का, खूप मोठा धक्का. अक्षय देशमुख बॅक टू पॅव्हिलियन.
योगेश नेरुरकर सुद्धा स्पर्धेला एन्जॉय करतात. खूप चांगले आमचे आयोजक आहेत या स्पर्धेसाठी. मी नितीन भोर यांचे सुद्धा आभार व्यक्त करेन. धावसिकल आकार फार वेगाने येत नाहीये, मात्र जी गोलंदाजी मागच्या सामन्यात धार पाहायला मिळाली होती ती कटिबद्ध गोलंदाजी अजूनही पाहायला मिळते. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता 100% कमिटमेंट का असते संघाच्या माध्यमातून आम्ही पाहत आलोय. थँक्यू सो मच कोपरकर. धावसिकल आकार नाहीये. नेरुरकर खूप चांगला आयुष्यात या पेंदर गावामध्ये आम्ही तिसरी टुर्नामेंट पाहतोय. एक चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा झाली. समाधान असतील आमचे जे संघ असेल, प्रवीण भोयर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप चांगली स्पर्धा पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये 28 संघांना प्रवेश आणि यशस्वी टुर्नामेंट चॅम्पियन ट्रॉफी 2017. अप्रतिम 36 सामने त्या स्पर्धेमध्ये शेवटचे चेंडूपर्यंत आले होते अशी माहिती आम्हाला आमच्या 8 GB चे कॉम्प्युटर कल्पेश भोयर देतात. तर ते बदाम खातात सकाळी उठल्यानंतर. बदाम खाल्यानंतर तुमचं डोकं शांत राहतं, तुमची मेंटॅलिटी वाढते. सुजित कमेंट देता मात्र उद्या तुमच्यावरती कमेंट्स असणार. सुजित मला जपून बोला, उद्या तुम्हाला इलेक्शन खेळायचं आहे. उद्या विकेट पुन्हा चेंडू थोडीशी अशी मजा तर सामन्यामध्ये निर्माण होईल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, ओनली सिंगल, वेल गुड फिल्डिंग बाबास. सिंगलच्या मध्ये सिंगल मात्र आकार येतो 5 धावसंख्येची. पहिल्या षटक किंजूचं यशस्वी संपल्यानंतर मात्र नागराज मुंडे. नागराजने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली प्रबल गोष्ट केली होती. प्लास्टिक तो कॅन फिरतो गोलंदाजीला आपला धक्का. गोलंदाजीची प्रबलता खूप चांगली दाखवली होती. गोलंदाजी धार, अचूक टप्पा दिशेवर नियंत्रण हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि अवशिष्ट ऑप्शन डिलिव्हरी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. फार चांगलं वैशिष्ट्याने भरलेला गुणसंपन्न गोलंदाज आपण नागराज मुंडेला पाहतोय. चेंडू केजी मध्ये चेंडू खाली फलंदाज बाद. अजून एक धक्का यायला मात्र या संघाला लागतोय. मॅडी हळगासर आणि गव्हाण यांच्या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतो. सामन्याची उत्कंठ शिगेला पोहोचली असताना मध्ये सामना तसा होईल का अपयश निर्माण झालाय. कारण गव्हाण संघाला ज्यानं वलभच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला संघ, ज्यानं मोठमोठ्या संघाला वाकलांसारख्या संघाला पाणी पाजलं होतं तोच संघ गव्हाण संघ स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. अंजूर मोठ्या संघाला हरवलं होतं. विविध नामांकित संघ विश्वास मात्रेचा तो संघ, त्या संघात सुद्धा पाणी पाजलं त्या संघानं. एवढा मोठा संघ वलभच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान देणारा संघ मात्र आज या स्पर्धेला थोडीशी सुरुवातीला नांगी टाकताना पाहायला मिळतोय. धावाला वेग येतो. धावसंख्या पुढे सलग 6 धावसंख्या होती. दुसरीकडे मार्गदर्शन अटॅकिंग क्रिएटची अपेक्षा प्रेक्षकांना पाहायला मिळते. मात्र तसं काही घडत नाहीये. तर गोलंदाजी धारदारपणा पाहायला मिळतोय. चिवट गोलंदाजी पाहायला मिळते आणि अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुणवत्ता गोलंदाजीमध्ये ठासून आपल्याला पाहायला मिळते. वैशिष्ट्य आहे अगासी संघाचं, त्यांची गोलंदाजी ही खूप चांगली ताकद आहे. विकेट. ओ वंडरफुल स्ट्रोक. दुरावा निर्माण करतो चेंडू पॉइंटला. 2 पॉइंट पुढे सरकला. 1 बाउन्स. व्हेरी गुड फिल्डिंग. अटॅकिंग क्रिकेट पाहायला प्रेक्षकांना मिळेल का. मध्ये गोलंदाजी नागराज मुंडेची खूप चांगली पाहायला मिळते. मुंडे केजी मुंडे कॅप्टन टीम त्यांना फक्त या पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. कारण 4 षटकांचा सामना मॅच विल बी 4 ओव्हर्स. यू हॅव टू यूज द 4 बॉलर्स. तर 4 षटकात तुम्हाला 4 गड वापर अनिवार्य असणार. इट इज कंपल्सरी एज पर रूल्स ऑफ टुर्नामेंट. बेस्ट आता बोधरी विषय क्रिकेट धावसंख्येला मात्र आकार नाहीये. 4 षटकांची अपेक्षा प्रेक्षकांना आहेत मात्र पाहायला मिळत नाहीये. गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड वंडरफुल डिलिव्हरी. गुडनेस पाने चेंडू टेक ऑफ केलाय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. परंतु मात्र बॅकफुटला आला. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, क्लिअर करण्याचा प्रयत्न लॉगरला मात्र नाहीये. अपयश लाभतंय. निर्णय सांगता पाहायला मिळतं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स वन्स अगेन, व्हेरी वेल. जबरदस्त. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. आय डोंट हॅव एनी वर्ड्स अबाउट द एडमिशन from Nagraj Munde. He's a very good cricketer, good experience, very well performance, very well. 100% कमिटमेंट फलकच्या माध्यमातून आणि पहिला षटकार गव्हाण या फलकच्या माध्यमातून पहिला षटकार.
इज या स्पर्धेमध्ये आज आपण 6 षटकार पाहिलेत, 7 षटकार पाहिलेत. मात्र आगामी संघाविरुद्ध पहिल्या षटकार मारण्यामध्ये यश लाभल्या संघाला. गव्हाण संघ खूप मोठा ताकदीचा संघ आहे, मात्र त्या संघाची ताकद आज किती पाहायला मिळेल हे पाहणं गरजेचं असणार आहे. तर गव्हाण संघ पहिल्यांदा फेस करतोय तो मात्र आगामी संघाला. तर मंगेश नेरुकर आमच्या आयोजक स्पर्धेला एन्जॉय करतात. नागराज मंजुले जे सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक यांची आठवण करून देतात नेरुरकर. बघा किती हुशार आहेत ते. सैराट 2016चा यशस्वी चित्रपट. त्यानंतर आकाश ठोसर कोण विसरू शकणार आहे, रिंकू राजगुरू कोण विसरू शकणार आहे. खूप चांगलं योगदान. 100 कोटीच्या आसपास टर्नआउट. पहिली मराठी चित्रपट सैराट. नागराज मंजुले. धावसे कलाकार आतापर्यंत येतो तो 13 या धावसेवरती. पहिला षटकार 12 चित्र पाहायला मिळाला. पटेल अवधी एका मागून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अगाध संघाच्या माध्यमातून. आणि प्रत्येक गोलंदाज पहिल्या चेंडू निर्धाव फेकतोय. तर केचूने पहिल्या चेंडू निर्धाव फेकला होता, मात्र नागराज मंडळीला पहिल्याची सिंगल आली होती. मात्र वैभव बेडेकर पहिल्या चेंडू निर्धाव फेकतोय. गुड अचिव्हमेंट. संतोष बेडेकर यांचा संघ ते जर युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असेल तर मोस्ट वेलकम. श्रीधर बेडेकर असतील त्यांचे स्वागत, त्यांचे नामदेव बेडेकर असतील अगाध संघाचे बिग सपोर्टर त्यांचे स्वागत. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स वन्स अगेन. धावसिकेला मात्र आकार नाही आहे. आमचे नितीन गोयल सुद्धा यांचं आगमन होते. खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप कवळीमध्ये सरपंच पदाचा मान आणि खूप चांगले आयोजक आमचे, अत्यंत प्रेमळ स्वभाव. धावसिकेला आकार येतो तो 14 धावसिकेवरती. 4 षटकांचा सामना मॅच 24 ओव्हर्स. अगासन संघ नाणेपैकी जिंकण्याच्या क्षेत्रच्या स्वीकारला आमंत्रित केले ते मात्र वैभव बेडेकरला गोळ्यांसाठी 2 चेंडू धक्क्याचा प्रयत्न, फक्त 14 धाबा. त्यामध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज झाला फार वेगानं. आउटच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेट स्ट्रोक सुरक्षित स्ट्रोक पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ज्यावेळी पीवनचा 15 षटकांचा खेळ समावतो तेव्हा तुम्हाला असे स्ट्रोक जास्त पाहायला मिळतात. कार्पेट स्ट्रोक ज्याचा जास्त वापर केला होतोय. 30 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी मात्र निर्धारित क्रिकेट स्पर्धेमध्ये गुड क्रिकेट, गुड अचिव्हमेंट. क्रिकेट 2 सेकंडमध्ये आपण पाहतोय. याने मात्र रिव्हर्स केल्याची चूक करतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का. याने मात्र गव्हाण या संघाला. खूप चांगले गीत तुमच्या माध्यमातून येतात. एक चांगलं संगीत, मनाला भावणारं आणि हृदयस्पर्श संगीत आपण ऐकतोय. आता सामन्यामध्ये रंगीत निर्माण होत नाही आहे. आज सर्व सामने मी एकतर्फी पाहतोय. तरी कॉमेंट करण्यासाठी आम्हाला बिलकुल मजा येत नाहीये, पाहण्याला सुद्धा मजा येत नाहीये. कारण सामने ज्यावेळी ठिसन होतात, नेट रेट फाईट होतात, सामने पहिली मजा असते रंगत असते सामने पाहण्यासाठी. मात्र आजचे बरेचसे सामने आपण पाहिले, बहुतांश सामने आपण एकतर्फी पाहिले. दानसर संघाला विनंती, आपण घरी जाऊ शकता. 1 मिनिट. धानसर संघ कमिटी निर्णय घेते. तो बुलेट फलंदाज बाद. हिट विकेट. पंचाने सांगितलं की हिट विकेट. अजून एक धक्का यायला मात्र गव्हाण संघाला. आणि आमचे प्रेसिडेंट सन्मान्य संदीप पाटील यांचं आगमन होते. मोस्ट वेलकम. आज आमचे पाहुणे आले होते ते बेलवलीवर दिनेश आणि निश्चित आमचे रवींद्र भोईर त्याचे त्यांच्या सोयीसाठी तसेच त्यांचं अतिशय चांगल्या समाजात सुद्धा ऐकलं असेल. आमचे प्रेसिडेंट संदीप पाटील यांचं 1 सेकंड आगमन होते. मोस्ट वेलकम. धावसिकेला आकार नाहीये. गव्हाण संघानं या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी मागच्या सामन्यात केली होती, मात्र ती कामगिरी आता मध्ये पाहायला मिळत नाहीये. फार महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी.
आणि जी कामगिरी मगाची मागच्या सामन्यामध्ये सातत्य ठेवलं होतं आकाशात संघानं, ते आकाशात सगळं सातत्य अजूनही काम पाहायला मिळतात. धावसंख्येला आखारी देतो एकूण धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती. वेगवान गोलंदाज पुढे एकदा सज्ज होते एकदम ओव्हर द विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ असताना स्ट्रॉंग अपील साठी बॅटमॅन निघून जातो मध्ये पंचायत सांगितलंय इट इज नॉट आउट. लेग बाईट्स 9-20 जास्त चेंडूमध्ये धावसंख्येला आकार लेपाच्या माध्यमातून धावांसाठी झगडावं लागते संघाला. दास संघाला विनंती आपण कुठेही जाऊ नका. Those will be winner. You have to play the last match in the Senator for Super 4. धावसंख्येला आकार येतो ते 16 धावसंख्येवरती. पहिला सामना खूप लवकर संपलाय कारण फक्त संदीप पाटील 90 धावा केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. विसारली संघाने रणनीतिक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. सर्वात लो स्कोरिंग सामना आपण पाहिला आणि धावसंख्या आता मात्र लो पाहायला मिळते ती 16 धावसंख्येवरती. शेवटची चेंडू या षटकातील राहिलेत ते फक्त 4 चेंडू राहिलेत आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकात चौकार आले. त्यामध्ये धावसंख्येला वेग येईल आणि नंतर कमी स्कोरिंग सामना तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. उर्दू विकेट ऋषिकेश मुंडे जो मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मार्गरी केजू ठरला होता. मध्ये केजूने मोठेपणा दाखवला मनाचा. तर ऋषिकेशला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं कारण एकच धाव दिली ऋषिकेशनं पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र खूप चांगली गुण केली होती आणि केजू मुंडेचा मोठेपणा खूप चांगला पाहायला मिळाला तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून. इज अ गुड क्रिकेटर, इज अ गुड स्पोर्ट्समॅनशिप अँड यस शो नाव लास्ट मॅच. धावसंख्येला आकार नाहीये 17 धावसंख्येवरती. मशानी या स्पर्धेमध्ये आली आज. खूप मोठे संघ होते मात्र स्पर्धा मोठी जरी असली तरी मात्र क्रिकेट थोडंसं कमजोर पाहायला मिळालं. उर्दू विकेट आज जास्त गोलबाला आपण गोलांचा पाहिला स्पर्धेमध्ये. काल आपण स्पर्धेमध्ये उच्चांक सुद्धा पाहिले. 2 धावा घेण्याचा माणसामध्ये यश लाभतोय. थोडासा उशीर होते चेंडूला उचलण्यामध्ये आणि याचाच फायदा घेतला फलंदाजांना. 2 धावा अंकित करतोय संघ. 2 धावांच्या सांगितलं असेल पुढे आकार येतोय. एकूण धावसंख्या आपण करते 19 लॉस ऑफ द 4 wickets, progress in last over and last 2 days remaining in the first inning. आमचे रवींद्र भोईर सल्लागार, आमचे प्रमोद आग्रावे, आमचे सदस्य आमच्याकडे निरोप घेताना थँक्यू. थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट. वन्स अगेन मोस्ट वेलकम. थँक्स अ लॉट. रवींद्र भोईर आमच्याने प्रमोद आग्रावे आमचे दिनेश पाटील बेलवलीचे या स्पर्धेसाठी आपण उपस्थित दाखवली तेव्हा त्यांचं मनापासून आभार. सिंगल फक्त धावसंख्येला वेग येत होतो फक्त 20 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आणि शेवटची डिलिव्हरी मजा आलेली या स्पर्धेमध्ये. आज खूप मोठे संघ होते मात्र आज जेवढे संघ होते एकमेकांच्या अपरिचित संघ होते त्यामुळे आज स्पर्धा रंगली नाहीये. मात्र शेवटचा सामना रंगेल. कुठे जाऊ नका. विजेता संघ केले तो सिंगल टिकेट संघ धानचंद संघाविरुद्ध. अप्रतिम स्पर्धा अहमदाबाद 2017ची अतिशय मोठी लावण्य देखील सुंदर आपण स्पर्धा पाहत आहोत. हो वंडरफुल डिलिव्हरी. वन्स अगेन ट्राय टू स्क्वेअर कट बट नो चान्स and dot delivery once again. Yes, Dinesh, thank you so much. Dinesh बेलवली हे खूप चांगले वक्ते आहेत. ते 19 फेब्रुवारी त्यांचं आम्ही वक्तव्य ऐकलं होतं. शिवाजी महाराजांवरती खूप चांगला अभ्यास, गाढा अभ्यास. दादासाहेब पुरंदकर नंतर त्यांचं आम्ही निश्चित नाव ठेवू. एक चांगले ऐतिहासिक जाणकार तर ते प्रेसिडेंट संदीप पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर दुसऱ्या सामन्याची सुरुवात संदीप अभिषेक पाटील करतील आणि संदीप पाटील करतील. आम्ही आज आपली थोडीशी लवकर रजा घेऊ. तर धावसंख्येला आकार येते तो फक्त 20 या धावसंख्येवरती आणि 21 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आमचे लाडके सरपंच नितीन भोईर यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या तमाम आयोजकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. शो द गुड क्रिकेट. एक धन्यवाद मच्छिंद्र. त्या दिवशीमध्ये आला हे समालोचन नाही आणि हे नाही ते नाही. तो देखना इस बीच मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है, मुकाबला देखा जाए तो आगासन बनाम गवान के बीच में
होतं इकडं हा थांबला खायला कोणी आणलं केतन तो सेटअप चेक केला पाहिजे आवाज येत नाही हेलो करतो आज दुपारी वरडा होता मी बोलले ना तुम्हाला करतो तुमच्याशी प्रेमाने बोलतो आपल्यावर बॉस बनायला बघतो तिथं फायनल केलं हेलो तो देखना है मैदान के अंदर मुकाबला देखा जाए तो दूसरे दौर का दूसरा मुकाबला हम देख रहे हैं अगासन बनाम गवान। लेकिन जिस तरह से अगासन टीम ने टॉस जीता फील्ड का फैसला किया निश्चित रूप में अगासन टीम के गेंदबाजों ने 4 ओवर में शानदार गेंदबाजी का मुजाहरा किया और तकरीबन गवान टीम को 20 रनों के अंदर रोकने का प्रयास किया क्योंकि इसे अगासन टीम ने 40 का लक्ष्य बनाने नहीं दिया था यानी कि इस मैदान के अंदर कुपरोली टीम को। तो देखना इस बीच गेंदबाजी के तौर पर आरंभिक गेंदबाज परेश कोहली यहाँ पर पहले गेंद अतिरिक्त के रूप में फेंकते हुए वाइड का इशारा अंपायर जावेद फरीद सर द्वारा अतिरिक्त के रूप में 1 रन मिलता हुआ 1 रनों के साथ शुरुआत हो चुकी है यानी कि जीत के लिए 21 का टारगेट है और टारगेट देखा जाए तो यहाँ पर इस मैदान के अंदर 4 ओवर में यानी कि बड़ा टारगेट नहीं बोला जा सकता लेकिन क्रिकेट ऐसा खेल है अनिश्चित वाला खेल माना जाता है। तो इस पीछे गेंद गुडलैंड स्पोर्ट से टेक ऑफ होते हुए गेंद अच्छी गेंद फ्लाइट डिलीवरी शानदार प्रयास गेंदबाज परेश कोहली के माध्यम से पहले गेंद परेश कोहली ने अतिरिक्त के रूप में फेंकी थी लेकिन यहाँ से इस गेंद में दुरुस्त किया यानी कि डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाजी की बात करें तो करण बेड़ेकर और नीलसन मढ़वी अच्छे खिलाड़ी है लेकिन ये देखिए करण बेड़ेकर अपना यहाँ पर जलवा दिखाते हुए शानदार छक्का। तो डांसर टीम के कप्तान किशोर पुरजी यहाँ पर है तो जरूर अगला मुकाबला यानी कि डांसर टीम जिन्होंने 2 मुकाबले जीते जे की टीम हमने पहले अनाउंसमेंट की थी। तो देखना है फिर से एक बार परेश कोहली की है करण बेड़ेकर के लिए आगे आए थे खेलने के लिए लेकिन एज लगी और इसके साथ करण बेड़ेकर के परिकान एक पहला झटका लगता हुआ जिन्होंने 6 रनों का योगदान दिया झटका लगा अपनी टीम के लिए। तो मंगेश मुंडे आए हैं बल्लेबाजी के ऊपर यानी कि देखा जाए तो जिस तरह से पिछले मैच की बात करें तो निश्चित रूप में तेजू मुंडे यानी कि एक अच्छा खिलाड़ी है लेकिन यहाँ से अब मंगेश को इस मैदान के अंदर उतारा गया ताकि देखा जाए तो यानी कि रनिंग को इन्वेस्टमेंट देखी जाए तो काफी कम दिखाई दे रही है और ऐसे में देखा जाए तो इस समय जिस गेंदबाज ने पहले गेंद अतिरिक्त रूप में फेंकी उसी गेंदबाज के ऊपर आसमान दिखाया था बल्लेबाज नीलसन मढ़वी ने लेकिन उसी नीलसन मढ़वी करण बेड़ेकर के ऊपर यहाँ पर काबू पाया और करण बेड़ेकर आउट होने के बाद मैदान के अंदर मंगेश मुंडे आ चुके हैं लेकिन नीलसन मढ़वी यहाँ पर मैदान के अंदर डटे हुए हैं नॉट एंड के ऊपर जिन्होंने अभी तक यहाँ पर खाता नहीं खुला किया है यानी कि गेंद का सामना नहीं किया अब तक और यहाँ से देखा जाए तो अब बल्लेबाज शॉर्ट पिच के फायदा उठाया गेंद सितारे का बाहर 4 रनों के लिए। तो देखना यहाँ से 17वें खिलाड़ी बने इस टूर्नामेंट के जिन्होंने 4 रनों के साथ खाता खुला किया है।
और कहीं ना कहीं यहाँ से देखा जाए तो 21 का पीछा करते हुए एक शानदार टारगेट की तरफ बढ़ते हुए और आगासन टीम के दर्शक थोड़े से खुशी का इजहार करते हुए होना भी चाहिए, क्यों ना करें, ताकि दूसरे मुकाबले के जीत की कगार के ऊपर यहाँ पर धीरे धीरे खड़े होते नजर आ रही है। फिर से एक बार उसी दिशा में खेलने का प्रयास, शॉट फाइन एक रीजन, एक रन जरूर मिला बल्लेबाज मंगेश मुंडे को। एक रन के साथ स्कोर 1 से आ चुका है 12 रनों के ऊपर। यानी कि गेंदबाजी की बात करें तो जरूर अच्छी गेंदबाजी दिखाई दी है आज के इस नाइट प्रतियोगिता में आगासन टीम द्वारा, क्योंकि आगासन की बात करें तो 40 रन जिस टीम ने अभिषेक पाटिल यहाँ पर बनाने नहीं दिए, तो उनकी गेंदबाजी कितनी धारदार है इसका यहाँ पर उदाहरण दिखाई दे रहा है। और सामने वाली टीम गवान टीम को सिर्फ 4 ओवर में 20 के अंदर रोका गया इस मैदान के अंदर। लेकिन कल की बात करें तो अंतिम मुकाबले में सुपर 8 का अंतिम मुकाबला यहाँ पर खेला गया। 63 रनों का टारगेट था यानी कि वासी टीम को, लेकिन वो मुकाबला हाई वोल्टेज जरूर हुआ था। और बात करें तो 6 गेंदों में 25 का लक्ष्य था और जिस खिलाड़ी ने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाए और ऐसा लग रहा था कि वासी टीम जीतेगी, लेकिन बाद में 2 गेंदों में 6 रन बनाने थे और वो खिलाड़ी उमेश वहां पर रनआउट के रूप में आउट हुआ और वहीं से मुकाबला हारी गजानंद गोवारी पसीने पसीने हो चुके थे। लेकिन मुकाबला आखिर दम तक यहाँ पर कामोटा टीम जीती। लेकिन आप यहाँ से मैदान की बात करें तो जिस तरह से गवान टीम ने सपने सजाए थे जीत के, उसके सपनों के ऊपर पानी फेरा है। यहाँ से आगासन टीम ने टोटल की बात करें तो पहले ओवर के बाद तकरीबन रन आ चुके हैं 13 रन, यानी कि जीत के लिए अब समीकरण 18 गेंदे 8 रनों की जरूरत। नाही होणार बाबा। तो इसीलिए आज बहुत जल्दी मुकाबले खत्म हुए। हम यही सोच में है, नितिन गोयल भी हमारे सोच में है कि आज इतने जल्दी मुकाबले कैसे खत्म हुए। संतोष पाटिल जो देख रहे हैं, कल शायद हमें 2:30 बजे थे, लेकिन आज क्योंकि एक मुकाबला उसारली टीम शायद 9 के ऊपर 9 खिलाड़ी आउट हुए थे और 4 गेंदों में मुकाबला धानसा टीम ने फिनिश किया था। सवादार गोयल 1 घंटा हमारा वहाँ पर बच चुका। आज टाइम ही टाइम है हमारे पास। जावेद फरीद साहब भी काफी खुश हो गए ताकि उन्हें आज जल्दी जाने का मौका मिलेगा। लेकिन सराहना करनी होगी जावेद फरीद सर की, क्योंकि कल्याण से काफी बड़ा सफर तय कर इन आयोजनकर्ताओं के प्यार के खातिर वो आते रहते हैं। लेकिन यहाँ से काफी अच्छी फील्डिंग, लेकिन महज रन मिले 2 और इन 2 रनों के साथ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि देखा जाए तो अब जीत के लिए सिर्फ 6 रनों की दूरी है। लेकिन मुकाबला यानी कि देखा जाए तो जिस तरह से गवान टीम के सामने आगासन टीम खेल रही है, तो देखना है 6 रनों की सिर्फ जरूरत। लेकिन इस बीच यहाँ से सिंगल्स देखना, अच्छी फील्डिंग, कारपेट के इस्तेमाल के साथ इस गेंद को खेला जरूर गया था, लेकिन 1 रन में मिला और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है 16 रनों के ऊपर। हमारे प्रीमियर टेनिस क्रिकेट.in के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव करें दिखा जा रहा है, तो यूट्यूब के माध्यम से जो दर्शक देख रहे हैं तो उन्हीं का भी हम निश्चित रूप में स्वागत करते हैं, क्योंकि रात में जरूर यहाँ पर घर बैठकर इस टूर्नामेंट का वो आंखों निकाल देख रहे हैं। लेकिन जितने भी दर्शक यहाँ पर रुके हैं तो कई सही मायने में दर्दी हम जरूर कहेंगे, क्रिकेट के दर्दी अभिषेक पाटिल। सो इस बीच डॉट गेंद की समाप्ति, यानी कि रुका हुआ स्कोर 16 रनों के ऊपर। जीत के लिए अभी भी 5 रन दूर है और स्कोरर अनिल डोंगरे, डोंगरापाड़ा के हमारे अनिल डोंगरे। जरूर देखा जाए तो अभिषेक पाटिल रायगढ़ समालोचक एसोसिएशन एक बड़ी एसोसिएशन बनी और जिसमें कई कमेंटर, कई अपडेटर्स और कई स्कोरर है, लेकिन ये गेम मुकाबला फिनिश कर चुके हैं। और जरूर यहाँ पर आगासन टीम को हम जीत की बधाई देते हैं। और गवान टीम ने श्रृंखला में हिस्सा लिया, उन्होंने एक मुकाबला जीता, अच्छा खेल किया, उनका हम शुक्रिया अदा करते हैं। तो आइए आगासन टीम के कप्तान
और तानसर टीम के कप्तान। मैन ऑफ द मैच का खिताब वैभव बेडेकर, जिन्होंने 2 रन देकर 2 सफलता अपने नाम की शानदार गेंदबाजी की। तो आइए वैभव, यानी कि आपको यहाँ पर वैभव की एक तरह अच्छी, यहाँ पर अच्छा इनाम मैन ऑफ द का खिताब दिया जाएगा। यानी कि जिशॉक आज काफी अच्छी घड़ी है, ब्रांडेड कंपनी। तो जितेश भोईर इनसे हम गुजारिश करते हैं कि अपने शुभ हाथों से ये इनाम देकर आप सम्मानित करें वैभव बेडेकर को।